तर काल एक व्हिडिओ बनवला होता मी ती आम्ही पैसे कमवतोय मग तुम्ही का ग बसताय तुम्ही पण 4 पैसे कमवा आमच्या बरोबर। मग त्याची संधी मी दिली होती कशी कमवायची काय। तर प्रियंकाच्या चॅनलवरती तो व्हिडिओ होता। बऱ्याच जणांचे मला कमेंट आले की दादा मी इच्छुक आहे तसे पैसे कमवण्यासाठी। म्हणजे बघा पैसे कोणाला नको वाटतात, प्रत्येकाला वाटतं की पैसे कमवावं कारण पैसा आहे तर सर्वस्व आहे, पैसा नसेल तर कोण आपलं नाही। म्हणून दिवस कमी आहेत, जेवढं इन्कम करचा ना ह्या वयामध्ये तेवढं चांगलं। लवकर आपण नोकरीपेक्षा बिझनेसकडे वळूया। तर आम्ही एक बिझनेस घेऊन आलोय, तर ते पण तुमच्या सोबत करायचं अशी इच्छा आहे की आम्ही करतोय कमवतोय, तुम्हाला पण 4 पैसे येऊ द्या, तुम्ही पण करा घरी बसून। तर सिस्टीम त्याची कशी बघा, मी सांगितलेलं तुम्हाला की आपण मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे। बऱ्याच जणांना पटलं आणि कुणी कुणी ह्याच्या ऑर्डर घेतल्यात आणि कोण कोण कुठं चालू करणार ते पण सांगतो। आपण आपला मसाला देणार आहे तुमच्या गावामध्ये। बघा आता गावामध्ये देतो म्हणजे एका गावात एक जणांनी घेतलं तर दुसऱ्याला कोणालाही देणार नाही। मग ही काय सिस्टीम दादा, तर बघा समजा आता उदाहरणार्थ आपण एक जेजुरी घेऊ, खंडोबारायाची जेजुरी। तर तिथं जेजुरीत जर एक जणाला आपण स्टोअरला मसाला द्यायला लागलो तर दुसरं कोण म्हणलं ना दादा मसाला मला पाहिजे, ज्या स्टोअरला आम्ही देतोय तिथून घ्या। कोण म्हणलं नाही मी होलसेलमध्ये विकाय घेते, नाही जिथं दिलंय तिथं एका गावात एकच शाखा। म्हणजे थोडक्यात की एक जणाला मसाला दिला तिथूनच सर्वांनी घ्यायचं। मग आता तुम्हाला सांगतो प्रत्येक गावगणे आपलं एक एक माणूस करायचं मला, म्हणजे आपलं व्यक्ती की ती आपल्याकडनं होलसेल दरामध्ये मसाला घेईन आणि ती त्या गावामध्ये 4 मैत्रिणी असो, बचत गटाला जाव, खुरपायला जाव किंवा कुठं कंपनीत जाव किंवा टेलरिंग काम असो, स्टोअर असो, शॉप असो, स्टेशनरी दुकान असो, किराणा स्टोअर असो किंवा गॅरेज असो, नाही तर आपलं बकरी कापायचं दुकान असो, चिकनचं शॉप असो, म्हणजे टू जेड कपड्या दुकानापासून इथं तुम्हाला सांगतो आपलं मसाला तुम्ही ठेवू शकता। फक्त इथं करायचं आहे काय, तर मी एक छोटंसं पॉकेट बनवणार आहे। जे पॉकेट असेल तुम्हाला सांगतो की पाव किलोचं, एक अर्धा किलोचं आणि एक किलोचं, असे 3 पॉकेट असेल तर तुम्ही एक टेस्टिंगसाठी तुम्ही पहिल्यांदा घरी वापरा मसाला। घरी वापरल्यानंतर जर भाजीला तरी चव आणि टेस्ट आली तरच पुढली ऑर्डर तुम्हाला सांगतो करा आणि गिरायकाला त्या भाजीच्या जोरावर टेस्टच्या जोरावर तुम्ही पुढे बोलू शकता बिंदास घे म्हणून। आणि त्याचा साईड इफेक्ट काही नाही आणि त्याचा फायदा आणि तुमचं इन्कम किती होणार आहे त्याबद्दल आजचा व्हिडिओ। तर विषय असा मित्रांनो, आपण आईसाहेब मसाला चालू केला पण ह्या पाठीमागे अडचणी यायला लागल्या काय की महाराष्ट्राच्या बाहेर मसाला द्यायचं म्हटलं 10 दिवस लागतात, पुण्यात आठवडा लागायला लागला पोचा, हैदराबादला टायमिंग लागायला लागला, मुंबईमध्ये 8 दिवस लागायला लागले। मग आता करावं काय, तर अजून दुसरं एक असं आहे की काय काय लोकांचा गैरसमज की बाबा पेमेंट केल्यानंतर आमचा मसाला आम्हाला पोचेल का। कोणाला वाटतं की मग हातात वस्तू यावं मग आम्ही डबल पैसे देऊ, कोणाला विश्वास नसतो। काय वृद्ध लोक असते ती म्हातारे माणसं, त्यांना ऑर्डर टाकता येत नाही, फोनपे करा येत नाही, कोणाचं फोनपेनच नसतंय, गरीब माणसं असते ती त्यांच्याकडे नुसतं कॅश असतं, त्यांनी कशी डिलिव्हरी करायची किंवा कशी ऑर्डर करायची। मग त्यांच्यासाठी आपण हा नवीन डोकं वापरलेलं आहे। ते कसं वाटतंय तुम्हाला सांगा, जेणेकरून मला काय वाटतं तुमच्या जीवावरती माझा मसाला चलतोय, 4 पैसे मला येतात, तसं माझ्याबरोबर मी पण तुम्हाला बोट धरून चलाव पुढं न्यावं आणि तुम्ही 4 पैसे कमव। मग आता विषय कसा आहे, माझ्याकडून तुम्ही 3 किलोपासून 50 किलोपर्यंत ऑर्डर घेऊ शकता। 3 किलोची घ्या, 5 किलोची घ्या किंवा 10 किलोची घ्या, 20 किलोची, ते तुमच्या घरामध्ये ठेवा। ठेवल्यानंतर तुमच्या 4 मैत्रिणी असतात, तिला सांगा की थोडासा चमच्याभर मसाला माझ्याकडून घेऊन जातो। कुठलीही गोष्टची बिझनेसची सुरुवात शून्यातून असते। मसाला घेऊन जा, आवडला तर नंतर माझ्याकडून पाव किलोचं पॉकेट घेऊन जा आणि तुला आवडलं तर तुझ्या 4 मैत्रिणीला सांग, त्या 4 मैत्रिणी 8 मैत्रिणीला सांगतात, ते 8 मैत्रिणी 16 मैत्रिणीला सांगतात, असं फांदं फुटत गावभर मसाला पसरत असतोय। प्रत्येकाची कोणाची ओळख नाही सांगा, प्रत्येकाची ओळख असते, कोणाचं स्टेटस असते वेगळ्या प्रकारे कुठल्या माध्यमातून, तर तुम्ही तिथवर पोचवतो मसाला। तुम्हाला काही यामध्ये कष्ट करायचं नाही, फक्त हा मसाला तुम्हाला सांगतो तुम्ही वापरायचा आणि पुण्याला त्याची क्वालिटी सांगायची घ्यायला लावायचा। त्या पाठीमागं तुम्हाला किलो मागं 100 ते 150 ते 200 रुपये भेटणार आहे। समजा तुमचा मसाला दिवसाचा सरासरी 5 किलो गेला, 1000 रुपये तुमचे कुठेच गेले नाही, 30,000 रुपये महिना झाला घरी बसून,
फक्त थोडीशी मेहनत करायची. मित्रांनो, तुम्ही बरेच जण कष्ट करणारे असतात. कोण खुरपायला जातं, कोण झाडू मारायला, कोण भांडी हे करायला, कोण कंपनीत जातं, कोण जॉबला जातं. तर साईड बिझनेस म्हणून ह्याच्याबरोबर तुम्ही हे घ्या. तुमच्या बिझनेसला त्या नोकरीसुद्धा मागं सारण हा बिझनेस. आजपर्यंत मी भरपूर कमवले आणि कमवतोय. रोजच्या माझ्या 20 ते 25 किलो ऑर्डर जातात. मला 10,000 रुपये असे इझी राहतात मुदल हे जाऊन समजा करून. कारण ह्यामध्ये तुम्हाला सांगतो भरपूर मार्केट आहे. म्हणजे बघा, मसाला हा न संपणारी गोष्ट आहे. रोजच्या रोज भाजीला लागते. तेल झालं, दाढी कटिंग करणं, हे बिझनेस कधीच न बंद पडणार आहे. आणि हे इटणारे नाही, टळणार नाही, काय नाही. 4 दिवसांनी दाढी केली आणि केस कापली तरी जमतं. तसं मसाला 8 दिवस गावाला गेलं तरी भरणीमध्ये राहतो. ते काय असं नाही दूध केलं की माघारी येऊस तर नासून जायला. 1 वर्ष मसाल्याची गॅरंटी आम्ही देतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला मसाला द्याचा त्या टायमिंगला ती जर म्हणली हा मसाला खराब आहे किंवा टेस्ट नाही, हाय असा माघारी द्यायचा. सोमा दादा बोलतो, ते करून दाखवतो. हाय असा माघारी द्यायचा. 1 रुपया तुमच्याकडनं मी घेणार नाही, फ्रीमध्ये भरून मी देतो. पहिली गोष्ट अशी की माझा मसाला जो होलसेलमध्ये विकायला घेईन त्याची पुरेपूर मी काळजी करा. त्याला थोडाही घाटा बसला नाही पाहिजेत, अंगलोट काय आलं नाही पाहिजे. बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की काय अंगलोट आलं, नाही विकला. आणि नाही विकला कसा, तुम्ही समजा आता पुण्यामध्ये एक जणांनी मसाला घेतला माझा होलसेल विकायला पिंपरी चिंचवडमध्ये, तर मी काय करणार, त्या ताईंचं किंवा दादांचं नाव, घर नंबर आणि मोबाईल नंबर माझ्या यूट्यूब फॅमिली सांगणार. पुण्याचे जेवढे जेवढे माझे यूट्यूब फॅमिली आहेत त्यांना आता वाघमारे फॅमिलीला मसाला ऑर्डर करायची गरज नाही. कारण 4 दिवस वाट कुणी बघाव. अहो, तुमच्याजवळ पिंपरी चिंचवडमध्ये आईसाहेब मसाला आलेला आहे, अमुक अमुक नावाच्या व्यक्तीपासून त्यांचा मोबाईल नंबर हा करा कॉल आणि तिथं जावा. अहो, पळत व्यक्ती येणार तुमच्या घरी. अहो ताई, ती दादा नंबर दिला, खरं तुमच्याकडे मसाला आहे का? तिथं आला की आपला मसाला असेल, त्यावरती आपला स्टिकर असेल, फोटो असेल, तुम्ही तो घेऊ शकता. तिथून तुमचा कुरिअर चार्ज वाचला, समजा वाचला, 2 पैसे जास्त जातील, पण लवकर मसाला आहे आणि तुमचे गैरसमज जातील. आणि ज्यांना ऑर्डर करता येत नाही, ज्यांचे फोनपे नाही, ते पण कॅश घेऊ शकतात. असा तुमची मी सपोर्ट करणार आहे तुम्हाला. तर मला बरेच ताईंचे मेसेज आले नाशिकवरून की मी तुमचा मसाला घेते, मुंबईवरून आले की मी मसाला करत होते आणि मार्केटिंग पण करत होते, पण ॲक्च्युली झालं काय, आता मला करणं व्हाय नाही, गावाकडे जाणं व्हाय नाही. मी गावाकडे माझी मम्मी करून देत होते, पण मम्मी आता करणं व्हाय नाही तिला. तर तुमचा मसाला द्या, माझं पहिलंच मार्केट बसलेलं, मी विकते, जमते. दुसरी गोष्ट, पिंपरी चिंचवडमधून आला फोन, एक पिकअप आहे, तर ते 22 किराणा दुकानात माल टाकतात. तर ते म्हणले दादा असं मी माल टाकतो कंपन्यांचे, त्याबरोबर तुमचं ब्रँड दाखवतो. जर 22 दुकानाने जर 1 किलो जाऊ द्या दिवसाचं त्या गावामध्ये, 22 दुकानात 1 किलो, तर 200 रुपये किलो मागं राहिले तरी तुम्हाला सांगतो 22 दुने 44 4,400 रुपये दिवसाचा इन्कम झाला. महिना 1,20,000 आणि ते वरचे काय म्हणजे 1,25,00,000 रुपये महिना कोण कमवतो? अहो, बिझनेसमध्ये ताकद आहे. मी काय म्हणतो, माझा मसाला 30 गावात धरा, 30 गावात 30 माणसं माझी ठेवली आणि त्यांनी 1 किलो जाऊ द्या, 30 किलोचे माझे रोजचे मला 200 भेटले तरी 6,000 रुपये कुठेच गेले नाही. 6,000 म्हणलं तरी 1,80,000 रुपये महिना. बघितलं का? म्हणजे कमवण्याचं साधन कसं. म्हणून तुम्ही मोलमजुरी सोडा आणि बिझनेसकडे वळा. आणि एकदा एका गावात कोणी माझा मसाला घेईल होलसेल विकण्यासाठी, आता आम्हाला फलटणवरून कॉल आला, चिकनचं दुकान आहे, तर दादा आम्ही चिकनचं दुकान आहे आमचं, तर तुमचा मसाला पाव किलो, अर्धा किलो, 1 किलोची पॉकेट आम्हाला द्या, आम्ही ठेवून चिकनच्या भाजीबरोबर हे पण देईन. त्यांना क्वालिटी क्वांटिटी वाटली, जसा मसाला पण तशी ऑर्डर नाही. तुम्हाला मसाला कमी पडून देत नाही आणि आपण त्यामध्ये अजून क्वालिटी वाढवलेली आहे. आता क्वालिटी काय वाढवली, त्यामध्ये आपण आलं, कोथिंबीर वाळून, बाकीच्या गोष्टी काय असतात, बेडगी मिरची वगैरे थोडं टाकण्याचा प्रयत्न करा. अजून क्वालिटी देणार आहे. कशासाठी? तर तुमच्या काय येऊ नये किंवा तुमचे जे मसाल्या जोरावर बोलताय तिथं कुठंतरी शब्द पडू नये, ह्याची जबाबदारी आम्ही घेतो. आता दुसरा एक कॉल असा आलता की बचत गट शिरोळ पुणे, तर दादा माझं बचत गट आहे, मी पापडाचा व्यवसाय करते, तर मी एका महिन्यात 70,000 रुपये कमवले असं ताई सांगत होत्या. काय नाही, फक्त म्हणल्या कंपनीकडनं पापड घ्यायचे, माझ्या गावामध्ये विकायचे.
बघा मग कसलं डोकं, कोण कसं बिझनेस करेल सांगता येत नाही. कंपनीतनं पापड समजा उचलायचे आणि गावामध्ये विकायचे. पापडा मागं 20-25 रुपयेच भेटू द्या, 70 कमवले. विशेष वाटलं मला उन्हाळ्यात, म्हणजे 2 महिने गेला असतं, 2-2.5 महिने, पण कमवले ना. कोण देतो एवढं? तसंच आपला मसाला, आता ते शिरोळच्या ताई मला म्हणल्या तुमचा मसाला द्या मला, एवढा खपवती इथं, एवढ्या ओळखीत आमच्यानं. कारण आमच्याकडे समजा लोणचं हे ते आम्ही मार्गे हीच करतो, डिलिव्हरीच करतो. तर तुमचा मसाला देऊ, 4 पैसे राहिले तर अजून ऑर्डर टाकू, जमते म्हणलं. क्वालिटी क्वांटिटी बिघडले, अख्खा माल मी भरून देतो. पण त्याची सिस्टीम कशी काय तुम्हाला मी सांगतो, जर कोण कोण इच्छुक असेल. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले, काल मला बऱ्याच ऑर्डर आल्या त्या, आणि त्यांना मी त्या गावामध्ये दिल्यावर डबल कोणाला देणार नाही. कारण की मी व्हिडिओ बनवल्यानंतर शिरोळच्या अशा ताई आहेत, त्यांच्या घरी जाऊन आपला मसाला घ्या, क्वालिटी क्वांटिटी आवडली तरच घ्यायचा, नाही तर डबल पैसे भरून मागायचं. त्याची जबाबदारी संधी घेतो, अख्खा धंदा लॉसमध्ये जाऊ द्या, पण माणूस नाराज झाला नाही पाहिजे. लय जणांचे मसाले मी पोचून कुठं छिद्र पडलं काय तर डबल भरून दिलं, प्रश्नसुद्धा केला नाही की कशामुळं नाही देत. असं नाही, कस्टमर नाराज करायचं नाही. तर तुम्हाला खात्रीच असेल बहुतेक की सोमादादा जे बोलतो ते करतो, आणि करायचंच आहे. मार्केट जर वाढवायचं असलं तर हे केल्याशिवाय पर्याय नाही. आणि माझ्याबरोबर तुम्ही 4 पैसे कमवा. आणि आज पैसे कमवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. तुम्हाला काहीच करायचं नाही. लोक 10,000 50,000 लाखाने करून तोट्यात जातात. तुम्हाला इथं 2 ते 3,000 रुपयेचा पहिल्यांदा माल मागवायचा आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला किती सूट देणार आहे, किती डिपॉझिट द्यायचे, माल विकल्यावर किती मला पैसे द्यायचे, हे समजे डिटेल तुम्हाला ह्या नंबरला भेटेल. 90 21 40 00 50 90 21 4050 या नंबरला